हॅलो चेक. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चला जाऊयात मॅचकडे. चालू असलेली मॅच मध्ये आपण जर बघितलं गेलं तर डार्क हॉर्स आणि त्याच्या विपक्षामध्ये अनंतम बुल्स अशी आपण मॅच पाहतोय. तिसरी मॅच आहे आजच्या दिवसातील. आणि आज जर बघितलं गेलं तर वेळ वाचवण्याकरिता आपण पहिले 4 षटक जे आहे ते 20 मिनिटांमध्ये हाताळले, नाही तर एक एक्स्ट्रा खेळाडू इनफिल्ड मध्ये डायरेक्ट बाहेर आहे. म्हणजे एक खेळाडू कमी खेळून खेळावा लागेल. हो, खूप चांगले रूल्स पाहायला मिळतील यावेळेस. पहा, डायरेक्ट हिट झाला. पंचांचा इशारा काय होता आता. जाऊया तिसऱ्या अंपायर्स कडे. चेक करूया टीव्ही स्क्रीन वरती. ज्या वेळेस शेंडूला कलेक्ट केलं आणि फेकी पाहायला मिळाली, ऑलमोस्ट असं वाटत होतं की बॅटर क्रीज पर्यंत पोहोचलाय. पण आता चेक करावं लागेल टीव्ही स्क्रीन वरती काय घडलं. इट्स नॉट आउट. बॅटर सुखरूप असेल. म्हटलं होतं की ऑलमोस्ट पोहोचला होता बॅटर क्रीज मध्ये. थोडी लेट फेकी झाली, पण क्षेत्ररक्षण चांगलं म्हणता येईल. बोल तयार. धावा फलकावरती जर बघितलं गेलं तर आतापर्यंत टोटल जाऊन पोहोचला गेल्यात 9 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. बॉलिंग वरती आपण यावेळेस ऑन साइडला मोठा फटका येईल. बॉल साईड सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4 धावा. आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती टोटल जाऊन पोहोचला गेल्यात 13 आकड्यावरती. बॅटिंग वरती जर बघितलं गेलं तर जितूला आपण पाहतो नॉन स्ट्रायकर एंड वरती आणि अनिरुद्ध आहेत स्ट्रायकर एंड वर. हवेत खेळलेत. उंचीवरती चेंडू होता. एक धाव बनवली लेग बाईच्या स्वरूपामध्ये. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये देखील. धाव फलकावरती जाऊन पोहोचला गेल्या धावा फलकावर टोटल 14 आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 14 धावा फलकावरती. जितू पेडणेकर स्ट्रायकर एंड वर. खूप साऱ्या जितूच्या बॅटमधून धावा आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलात. मॉर्निंग सेशन मध्ये जितूची बॅटिंग कशा प्रकारे होते पाहावं लागेल. ओलेक्समला सोडून जाणारा हा बॉल. पंचांचा इशारा पहा. जितूची चपळाई पहा किती आहे. क्विक सिंगल पाहायला मिळेल आणि वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. आणि 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतात देखील. टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचला गेल्या 16 आकड्यावरती. 16 रन्स. नॉनस्ट्रायकर एंडला जितूला पाहतोय आपण. ऑन साइडला खेळून काढलं गेलंय बॉल. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे आणि एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक समाप्त होतोय पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगला स्टार्ट मिळाला असं म्हणावं लागेल. 17 धावा फलकावरती आहेत. अनंतम बुल्स बॅटिंग करतायत. समोर विपक्षी संघ जर बघितला गेला तर डार्क हॉर्स मागचा सीझनचा विजेता संघ आहे. त्यामुळे या हंगामामध्ये आपला टायटल डिफेंड करण्याकरिता सध्या त्यांना आपण पाहतोय. 17 धावा आहेत. RAPL 2025 सीझन 4 चौथा पर्व आपण पाहतोय 2025. आणि आमच्या आयोजकांचा जर विचार केला तर दिवस रात्र मेहनत घेतली आहे ही स्पर्धा कंप्लीट करण्याकरिता. कालच्या दिवसामध्ये देखील आपण त्याला पाहिलं. अगदी 3:30 ते 4 वाजेपर्यंत या मैदानावरती खेळपट्टीची दुरुस्ती करत होते. आणि त्यानंतर जाऊन ते घरी आराम करताना आपण त्यांना पाहिलंय. आणि सकाळी लगेचच मैदानापर्यंत पोहोचले. मॅचकडे वळूयात. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल धावसंख्या फलकावरती आहे 17 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चालू आहे. अनेकदा आपण पाहिलं मॉर्निंग सेशन मध्ये धावा फारसा वेगाने बनत नाही.
पण इकडे इकडे पहा, पायावरती टाकला होता चेंडूला, स्वीप करायचं होतं, रिव्हर्स अटेम्प्ट केलं आणि तिकडे एक सिंगल धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतीये देखील, 18 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे आणि दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती आपण मनीषला पाहतोय. या आधीचं षटक थोडंसं महागडं गेलं. बघा, तुम्ही जर 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट नाही केले तर मग एक तुमचा खेळाडू बाहेर येईल, म्हणजे एक कमी खेळाडू घेऊन खेळावं लागेल. या गोष्टीचं लक्ष द्या. ओ रिव्हर्स स्वीप के आणि तदनंतर काय घडलं, काय घडलंय? जितू पेडणेकर तिकडे होते. फटका जर बघितला गेला तर इंटेन्शन चांगलं होतं, पण आता लाईन क्रॉस केलीये का बॉलने पाहावं लागेल. टीव्ही स्क्रीन रिप्ले वरती आपण पाहतोय. हा पहा, ऍक्शन रिप्ले डोळ्यासमोर. स्वीप केलं, रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं आणि तिकडे जर बघितलं गेलं तर आता लाईनचा त्या बाजूला जर पडला असेल तर षटकार, आणि षटकार असेल तर मग चेक करतोय. चेक करूयात, चेक करूयात. टप्पा पडलाय कुठे एक्झॅक्टली? अगदी रोपचा जवळ आहे चेंडू आणि रोपचा थोडं आत की थोडं बाहेर. आमचे तिसरे पंच आहेत जे डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. क्रुशियल मोमेंट आहे आणि इथे जर रोपवरती चेंडू आदळला असेल तर फलंदाज बाद असेल, अदरवाईज जितूच्या खात्यामध्ये 4 धावा देखील मिळतील. चेक करतात वारंवार चेक करतात की बघा, एखाद्या संघाला प्रत्येक मॅच अशी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे पंचांचा इशारा येतोय. पंचांचा इशारा येतोय. यस, आता मैदानामध्ये अंपायर पोहोचतील आणि तिकडनं आपल्याला इशारा पोहोचवतील. चेक केलं आमच्या पंचांनी आणि त्यानंतर पंचांचा इशारा आला. जितूला परतावं लागेल, कारण की त्या रोप वरती चेंडू जाऊन स्पर्श झाला आणि त्याचाच मुळे की का विकेट क्रमांक पहिला 18 आकड्यावरती मोठा धक्का बसताना अनंतम बुल्सला जितू पेडणेकर मैदानाचा बाहेर परतले गेलेत आणि हे सेलिब्रेशन पहा. डार्क हॉर्स ठाऊक आहे जितूची विकेट मिळाले, त्यामुळे आता मॅच मध्ये परतफेड करण्याची वेळ आली. आता मॅचला सावरता येईल, पण इनाट क्रमांक 3 वरती आता जितूच्या जागी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहे. ओ सबसे कातिल चंदू पाटील. चंदू पाटील आलेत. अर्थात चंद्रशेखरला आपण पाहतोय बॅटिंग वरती. कातिल तर सगळ्यांसमोर आहेत, पण कातिलपणासारखी बॅटिंग करावी लागेल चंदू पाटील यांना. स्ट्रायकर एंड वरती आहे. जितूचा विकेट पडल्यानंतरची जिम्मेदारी चंदू पाटील आता कशा प्रकारे घेतात स्वतःच्या खांद्यावरती पाहावं लागेल. चंद्रशेखर आहेत स्ट्रायकर एंड वर. पहिला चेंडू फेस करतील. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करताना 18 वरती एक अशी परिस्थिती आहे अनंतम बुल्सची. डार्क हॉर्स अनंतम बुल्स. सुपर मॅच. ऑप्शनचा बाहेर ऑन साइडला खेळलेत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे अडवतील आणि अडवून फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती बनवली जातीये आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतीये देखील. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 19 आकड्यावरती. 19 रन्स. रिव्हर्स खेळलेत पुन्हा एकदा. वारंवार रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केले जातात, कारण की जेणेकरून गॅप क्लिअर करता येतील आणि त्या इंटेन्शनने जर बघितलं गेलं तर जितूने आपला विकेट गमावलाय.
मी म्हणेन की जितूचं इंटेन्शन तर चांगलं होतं. फटक्या पाठीमागे जर बघितलं गेलं तर की अगदी योग्य पद्धतीने फटका खेळले होते. फक्त काही सेंटीमीटरचा फरक आपल्याला मैदानामध्ये दिसला आणि त्याच्यामुळे आपला विकेट गमावला गेला. ऑन साईडला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू आहे चंद्रशेखरच्या माध्यमातून आणि त्याचाच मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये. जाऊन पोहोचेल धावा फळकावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 21 आकड्यावरती. एक विकेट जिथे गमावला गेलाय. ऑन साईडला स्वीप केलं होतं. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत अडवतील फेकी करेपर्यंत षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जर बघितला गेला तर टोटल आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक विकेट गमावताना 22 आकड्यावरती 11.00 च्या ॲव्हरेजने धावा फळकावरती आतापर्यंत 22 आहेत. आपण टीम डार्क हॉर्स संघाला खेळताना पाहतो आणि डार्क हॉर्स संघाच्या जर्सीवरती जर बघितलं गेलं तर श्वास मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल ICCU आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला फर्स्ट एड देखील अवेलेबल इकडे झालं आहे आणि त्यांचा टी शर्ट वरती आपण पाहतोय. आणि तसंच जर बघितलं गेलं तर अनंतम बुल्सच्या टी शर्ट वरती शिंदेजू मेजवानी सातारी झणका जर तुम्हाला हवा असेल कल्याण डोंबिवलीमध्ये राहून सातारी झणका तर आपण शिंदेजू या मेजवानीला व्हिजिट करू शकता. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू होता एका सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचली गेली 23 आकड्यावर. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 23 धावा आपण पाहतो फळकावरती. हा वेळ लावलेला आहे. वेळ लावलेला आहे. रिव्हर्स स्वीप खेळलेत यावेळेस गॅप मध्ये बॉल आहे. चौकार फार वेळानंतर पाहायला मिळेल आणि चंदू पाटीलच्या बॅटमधून हा धमाकेदार चौकार. वाजतय कसा 9:37 ला ही मॅच स्टार्ट झाली आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळलेत पण यावेळेस गॅप मध्ये बॉल आहे आणि इकडे जर बघितलं गेलं तर धावा फळकावरती टोटल 1 बनवली जाईल आणि एका धाब्याच्या मदतीने 28 धावा फळकावरती आहेत. अनंतम बुल्सला बॅटिंग करतोय. पहिला विकेट पडला असं वाटत देखील नाहीये ज्या पद्धतीने दोन्ही बॅटर्स बॅटिंग करतात. हा चांगला बॉल पंचांचा इशारा डॉट. ला बघा ही मॅचला सुरुवात केली आपण त्यामुळे 20 मिनिटांमध्ये जर षटक कंप्लीट नाही केले 4 तर मग तुम्हाला एक खेळाडू जो आहे तो बाहेर आणावा लागेल. अर्थात एक कमी खेळाडू घेऊन खेळावं लागेल मग मैदानामध्ये आणि त्याच्याचमुळे आता वेळ वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल डार्क हॉर्सला. कारण की प्रत्येक संघाचा करण्यात आला माहिती आहे की एखादा खेळाडू मैदानात नसेल जर एक शॉट खेळाडू असेल तर मग गॅप मोठे दिसतील बॉन्ड लाईन मोठ्या दिसतील आणि त्याच्या मदतीनं समोरचा संघ मग बेनिफिट त्याचा घेऊ शकतो. त्यामुळे वेळ फार महत्वाची गोष्ट आता इथून वाचवण्याकरिता. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 29 धावा आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. 30 धावा फळकावरती आहेत. षटक कंप्लीट झालंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल धावा फळकावरती आपण पाहतोय 30 आकड्यावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. इथे पहा डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. निधाव चेंडू आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना आपण धावा पाहतोय 30 आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक विकेट गमावला होता आणि तिकडनं जर बघितलं गेलं तर आता हे दोन्ही बॅटर्स एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये करतायत. पुढचा बॉल हलक्या गतीने पुन्हा एकदा शॉट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला आणि फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतात 31 आकड्यावर. चेंडूचा खेळ आतापर्यंत 2 समाप्त झाले. पहिला चेंडूवरती जर बघितलं तर डॉट बॉल आला होता. दुसरा चेंडू जर अजयचा पाहिला तर तिकडे एक सिंगल आली आहे. चंद्रशेखर पाटील नॉन स्ट्राइक रेंड वरती. ऑन साइडला मोठा फटका येईल
हा देखील बॉल निघून चाललाय. स्वीप आणि स्वीट चौकार. फलकावरती वाढला देखील 35 सेकंदावर जाऊन पोहोचला गेला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौथा बॉल पुन्हा एकदा खेळलेत रिव्हर्सच्या मदतीनं. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि फेकी करेपर्यंत धावा फळकावरती दोन फार वेगाने बनवल्या. चपळाईने धावा फळकावरती बनवल्या जातात. अनंतम बुल्स 37 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एका सिंगल धावेकरीत आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 38 सेकंदावरती. या षटकामध्ये 40+ म्हणजे येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती 2 धावा जरी बनवला गेला तर 10च्या अवरेजने 40 धावा फळकावरती पाहायला मिळतील. त्या चांगल्या देखील असतील. बोलत यार शेवटचा अंतिम चेंडू असेल. ओ रिव्हर्सिप खेळले क्षेत्ररक्षक पाठीमागे आणि त्यानंतर टिपली जातीय झेल. संपतोय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा. आई गाव देवी माते अगो माझे नवसाला आई गाव देवी. पकडताना आणि कालच्या दिवसामध्ये रिदेशला उडताना देखील आपण पाहिलं होतं हवेमध्ये. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जिकडे चेंडू अडवायचा प्रयत्न करत होते रिदेश. खूप चांगले एफर्ट्स तिकडे पाहिले होते रिदेशचे आपण. चेंडूला अडवलं तर नव्हतं पण एफर्ट्स खूप चांगले होते. 2 विकेट मैदानाचा बाहेर परतले गेले. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल 38 सेकंदावरती. नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती आता असतील. नॉन स्ट्रायकरला आहेत नवीन बॅटर अभिषेक. आणि अनिरुद्ध जे सलामीसाठी आले होते ते अजून देखील मैदानामध्ये आहेत. शेवटचा अंतिम षटक बॉलिंग वरती ललित. थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न करत चला. पहिलाच बॉल पाहावं लागेल. 1 धाव तर कंप्लीट केली आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील. धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 39 सेकंदावरती. फील्ड सेटअप मध्ये आपण वारंवार चेंजेस पाहतोय कारण की लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे बॅटिंग वरती आणि लेफ्ट राईट कॉम्बिनेशन जेव्हा पण असेल तेव्हा फील्ड सेटअप मध्ये दमछाक पाहायला मिळतोय. बोलत यार इथे पल्लू स्कूप करायचा होता पण बॅट वरती चेंडू आला नाही कारण की चेंडू मध्ये बाउन्स नव्हता कोणत्या प्रकारचा आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 39 वरती 2 अशी आपण परिस्थिती पाहतोय. षटक क्रमांक 5 आणि शेवटचा अंतिमचा आहे या पहिल्या डावातील. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलेला. क्षेत्ररक्षक पाठीमागे पळतायत. चेंडू लढवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतील आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकाराच्या मदतीनं आणि इकडनं जर बघितलं गेलं तर मोठा फटका आपण अभिषेकच्या बॅटमधनं पाहिला.
खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळले होते, गॅपमध्ये खेळलेले आणि त्यानंतर 4 धावा देखील कंप्लीट केल्या आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 40+ आता दिसतात, अर्थात 43 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आणखी इकडनं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट ड्राइव आणि एक चौकार, बॅक टू बॅक दुसरा. दोन चौकार जोडलेत त्याने. सुपर बॅटिंग करतात, सुपर बॅटिंग करतात आणि मिडल ऑर्डर्स मध्ये अशा प्रकारचा धमाकेदार बॅटर हवा प्रत्येक संघामध्ये. जो विकेट पडले असतील नसतील पडले तरी पण जेव्हा पण संधी मिळेल तेव्हा धमाकेदार बॅटिंग करेल मिडल ऑर्डर्स मध्ये. आणि अभिषेकला आपण पाहतोय 2 विकेट पडले, त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आला होता आणि चौथ्या क्रमांकावरती येताना सुपर बॅटिंग पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 5व्या क्रमांकाचा बॉल, यावेळेस 1 धाव तर बनवली जाईल, आता दुसरी देखील बनेल. ओव्हरथ्रोचा जोरीने तिसरी बनेल का? नाही, 2च धावांवरती थांबावं लागेल आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आहेत 49 आकड्यावर. बघा आमच्या मुख्य मंचाच्या अगदी डाव्या बाजूला नाश्ताचा कॉर्नर चालू झालाय. जर कोणाला नाश्ता करायचा असेल तर आपण तिकडे जाऊन नाश्ता करू शकता. आणि श्वास मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे जे वैद्यकीय उपचारी कर्मचारी आहेत आपल्याकडे ते इथपर्यंत पोहोचलेत आणि आमच्या व्यासपीठावरती आहेत. कोणाला फर्स्ट एड अवेलेबल पाहिजे असेल तर ते आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. हवेत खेळले होते, हवेत खेळलेले आणि तिकडे जर बघितलं गेलं तर 1 धाव बनवली, दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे, दुसरी देखील बनवली, तिसऱ्या धावेची देखील कॉलिंग आहे. आणि आता अंपायरचा डिसिजन काय तो पाहावं लागेल. पण 3 धावा का वेगाने बनवल्या आणि जर हा विकेट नसेल आणि 3 धावा जर असतील तर मग कौतुक करावं लागेल अभिषेकचं आणि ॲज वेल ॲज अनिरुद्धचं देखील, कारण की अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता आणि तिकडनं 3 धावा पळून काढला गेला. अंपायर धावा कळवा 3. टोटल धावा 3 आहे शेवटच्या अंतिम चेंडूवरती. अनंत अंबुल्स लक्ष द्या, शेवटच्या अंतिम चेंडूवरती 3. डार्क हॉर्स आपण देखील लक्ष द्या, 3 धावा आल्यात आणि टोटल धावा फळकावरती जोडला गेल्या 52, 52 आणि 53 धाव्यांचा 1 असेल. चला टॉस करिता जाऊयात नेक्स्ट मॅचचा. नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण जोडणार आहोत जे 2 संघ पुन्हा दिसतील, व्हाईट पिकॉक आणि थंडरवुल्स. चला व्हाईट पिकॉकचे कॅप्टन आणि थंडरवुल्स आपले कर्णधार आपण या टॉस करूयात. नेक्स्ट मॅच जी 4थी मॅच असेल आजच्या दिवसातील. याआधी आपण 2 मॅच कव्हर करताना प्रथमेशला पाहिलं. चला व्हाईट पिकॉक आणि थंडरवुल्स आपण या टॉस करिता दोन्ही संघांचे कर्णधार अगदी वेळेत हजर राहायचंय.
व्हाईट पिकॉकचे कॅप्टन नरेश गांगुर्डे, आपण कुठे असाल तर आपण रिपोर्टिंग करायची लगेचच. आय थिंक सो आयोजन कमिटीला आता आणखी एक रूल आणावा लागेल की जर फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली आणि टॉस बॉक्समध्ये दोन्ही खेळाडू नसतील तर 1 षटक कमी होईल. दोन्ही संघांचे कर्णधार नसतील तर डेफिनेटली हे रूल्स फॉलो करावे लागतील तुम्हाला, कारण की सगळ्या गोष्टी वेळेवरती झाल्या तरच आपण ही स्पर्धा, कारण की आमच्या आयोजकांनी दिवस रात्र एक केली आहे. मागच्या काही दिवसांपासून मी म्हणेन की तहान, भूक, घर या गोष्टी आणि झोप, मला वाटत नाही की ते त्यांना या काय असतात ते माहिती आहेत. 4-5 दिवसापासून कालच्या दिवसात आपण पाहिले रात्रीचे 3-3:30 पर्यंत ते या खेळपट्टीची मरम्मत करत होते, खेळपट्टी बनवत होते. सगळे घरी जाऊन पोहोचले होते पण आमचे आयोजक फक्त मैदानामध्ये होते. थंडरवुल्सचे कॅप्टन आमच्यापर्यंत आहेत. व्हाईट पिकॉक, सफेद मोर कुठे आहेत? त्रेपन्न धावांचं आव्हान आहे. 2 सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय आणि बॉलर देखील तयार आहे. व्हाईट पिकॉकचे कॅप्टन देखील आले. वेलकम या. चला करूया टॉस. टेल इज कॉल अँड इट इज अ हेड. टॉस जिंकलात. काय डिसिजन असणार आहे? सर्वप्रथम शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. ऑल दी बेस्ट. खूप चांगला खेळ दाखवा. थंडरवुल्स won the toss and they selected ball first. नाणेफेकीचा कौल जिंकला क्षेत्ररक्षण सर्वप्रथम तर निवडलं गेलं आणि 53 धावांचा रनचेस आपण मैदानामध्ये पाहतोय आणि त्याचा पाठलाग करताना 2 सलामीचे बॅटर्स. यावच पहा लॉंग स्टॉपला बॉल वेगाने जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. टोटल 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 आकड्यावर. 5 धावा फलकावरती. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. रिव्हर्स स्वीप खेळलेत आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने अडवले. अभिषेक तिकडे होते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये, पण त्यानंतर आता ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धावा मिळाल्या. टोटल धावा फलकावरती 3 आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतायत, जाऊन पोहोचल्या गेल्यात 8 या आकड्यावरती. 8 धावसंख्या फलकावरती जोडला गेला. चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 4. रिव्हर्स स्वीप खेळायचा होता बॅटवरती, चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने नाही आला. चंद्र आणि सागरला पाहतोय आपण. चंद्र आणि सागरला पाहतोय बॅटिंग करताना. सायकर एंड वरती येतं सध्या सागर. हवेत आहे, हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील पण त्याआधी आणखी एकदा अडवलंय चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने. अभिषेक सुपर एफर्ट्स टाकतोय मैदानामध्ये चेंडूला अडवण्याकरिता. आउटफील्ड मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण अभिषेकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हटलं होतं ना की एखादा बॅटर किंवा एखादा बॉलर तुम्हाला मॅच विनिंगसाठी जितके एफर्ट्स नाही टाकू शकत त्यापेक्षा जास्त एफर्ट्स क्षेत्ररक्षक टाकू शकतो आणि क्षेत्ररक्षकावरती खूप काही डिपेंड असतं. कारण की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे चेंडू मैदानाकडून बाहेर जात असतात, समोरचा संघ जेव्हा जेव्हा धावा एक्सपेक्ट करत असतो तेव्हा अशा प्रकारची फिल्डिंग जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा तेव्हा तो संघ पुढे जात असतो आणि तेच पाहायला मिळालं. सध्या धावा फलकावरती आहेत 9 आकड्यावरती. आणि षटक क्रमांक 2 तयार. पहिलाच बॉल पायावरती लागला होता. त्यानंतर तडम्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा 4. लेग बाईस.
चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती 13 आकड्यावरती लीग बाईच्या स्वरूपात चौकार आला. पुन्हा एकदा रिवर्स खेळायचा होता. यावेळेस पंचांचा इशारा येतोय. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. 14 आकड्यावर जाऊन पोहोचेल. 39 अजून देखील बनवायचं. सरळ खेळले डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय हवाई सफर चौकार. फलकावरती आता 18 आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं चालू आहे. आतापर्यंत चेंडू फेकून झाले टोटल 2. 18 धावा आहेत फलकावर. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केलेला आणि तदनंतर डॉट बॉलची समाप्ती आली. निधाव चेंडू पाहायला मिळाला. 18 धावा आहेत फलकावरती. नेक्स्ट बॉल पाठीमागे क्षेत्ररक्षक अभिषेक पुन्हा पाहायला मिळतात आणि अभिषेक जिथपर्यंत आउटफील्ड मध्ये आहेत तिथपर्यंत मी म्हणेन की तिकडे चेंडूला चौकाराकरिता ट्रॅव्हल करणं कठीण असू शकतं. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती 19 आहेत. चेंडू क्रमांक 5 चिन्मय गोलंदाजी करताना आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये लेग स्टंपला सोडून जाणार हा बॉल चिन्मयचा आणि पंचांचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावेने धावसंख्या फलकावरती वाढतीय. 20 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत अडवतील. फेके करेपर्यंत 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय 21 आकड्यावर. या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर आतापर्यंत टोटल 7 चेंडू फेकून झाले ज्यामध्ये 5 फायर डिलिव्हरीज आहेत. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलेला मिसफील्ड तर पाहायला मिळाली तिकडे आणि त्याच्याच मदतीने 1 धाव फलकावरती कंप्लीट आणि 1 धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाठलाग करताना धावा फलकावरती 22 बनवल्यात. 18 मध्ये आता बनवायच्या धावा 10.33 एव्हरेजने 31 अर्थात 10.33 चा रिक्वायर्ड 100 आपण पाहतोय. 18 मध्ये 31 धावा. बावीस धावा फलकावरती 11.00 एव्हरेजने आणि 10.33 एव्हरेजने बनवायचा धावा 31. 22 फलकावरती तर जोडला गेला. 53 धावेंचा वन आपण पाहतोय मैदानामध्ये जोडला होता आणि आता गोलंदाजीवरती चंदू पाटील चंद्रशेखर सबसे कातिल चंदू पाटील सध्या आपण बॉलिंग वरती पाहतोय. एक गोड व्यक्तिमत्व देखील आहेत. आउटफील्ड मध्ये आपण त्यांना चांगला खेळ करताना पाहतोय आणि मैदानाच्या बाहेर चांगले मित्र जोपासताना देखील आपण त्यांना पाहतोय. म्हणतात ना की जीवनामध्ये सर्व काही कमाव पण माणसं कमवणं फार महत्वाची गोष्ट असते. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला हलक्या गतीने 1 धाव फलकावरती बनवली जाईल आणि 1 धावेच्या मदतीने धावा फलकावरती जाऊन पोहोचताय 23 आकड्यावरती. 1 चेंडूचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि चंदू पाटील बॅटिंग वरती तर धावा वेगाने बनवलेल्या आता बॉलिंग वरती. ओ इथे खेळले चंदूच्या विपक्षामध्ये मोठा फटका येईल बॉल निघून जाईल. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मस्तकला दस्तक देणारा हा 4. बुल्सचा जर विचार केला तर थोडासा दबावामध्ये असतील कारण की 16, 26 इक्वेशन जे जवळ वाटू लागलं. विकेट जर आले नाही तर मग हे इक्वेशन फार दूर जाईल. डार्क हॉर्स डिफेंडिंग चॅम्पियन्स सध्या डिफेंड करण्याकरिता उतरले त्या स्पर्धेमध्ये. मागच्या संगमाचे विनर्स आहेत त्यामुळे
आतापर्यंत त्यांच्या नावावरती टायटल आहे आणि त्यांना ठाऊक आहे इथून पुढे घेऊन जायचं असेल तर चांगला खेळ करून दाखवावं लागेल. आणि मागच्या वर्षी काय कमालीचं प्रदर्शन राहिलं होतं डार्क हॉर्सचं. विशेष करून ललितचा खेळ खूप चांगला झाला होता. हो इथे पहा हवेत 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 आणि सुपर कॅच. जबरदस्त झेल टिपली गेली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. हा पहा बॅटिंग वरती सागर होते. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला ऑन साइडला. चेंडूला अडवलं इनफिल्डला. 1 2 आणि तदनंतर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये ही झेल स्वीकारली. चौ 25 बनवायचे आता. अनंत बुल्स म्हटलं होतं की विकेट आले तर मॅच येईल जवळ. आणि आता पहिला विकेट तर आला. पहिला ब्रेक थ्रू मिळताना आपल्याला पाहायला मिळाला. विशेष करून कौतुक करेन मी क्षेत्ररक्षकाचं. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण कॅच पकडताना नितीनला पाहिलं होतं आणि त्याचं कौतुक करावं लागेल. कारण की ही कॅच जर बघितली गेली तर 50-50 होती. कारण की इनफिल्ड मध्ये फार वेगाने चेंडू येत असतं आणि रिॲक्शन टायमिंग तुमच्याकडे फार कमी असतो. विदिन द सेकंड तुम्हाला रिॲक्ट करावं लागतं. आणि तिकडे पाहिलं नितीनने खूप चांगली झेल स्वीकारली. 28 वरती पहिला धक्का आणि आता बॅटिंग वरती संघाचे कर्णधार किंवा संघाचा लढवय्या टीम लीडर ललित स्ट्रायकर एंडवर. आणि ललितची एक वेगळी शैली आपण पाहिली बॅटिंग वरती. इथे खेळायचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर ऑप्शनचा बाहेर चेंडू निघून गेला. पंचांचा इशारा आला. डॉट बॉलची समाप्ती आणि निधव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर धावा फळकावरती आहे टोटल 28 आकडावर. मागच्या हंगामामध्ये ललितने गोलंदाजांना खूप त्रासदायक ठरले होते. कारण की ज्या पद्धतीने त्याची शैली आहे काही कळत नाही चेंडू ठेवावे तरी एक्झॅक्टली कुठे. आणि त्या शैलीमुळेच ललितने खूप साऱ्या धावा बनवल्या होत्या. भरभरून धावा बनवलेल्या. इकडे एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 3 समाप्त झालं. आणि 3रं षटक असं म्हणावं लागेल की चंदू पाटीलने एक सक्सेसफुल षटक हाताळलंय. ज्यामध्ये धावा फक्त दिल्या गेल्या 7. 1 विकेट देखील घेतला. सुपर गोलंदाजी राहिली चंदू पाटीलची. आणि आता इक्वेशन 12.00च्या ॲव्हरेजने 12 मध्ये बनवायच्या धावा 24. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता अनिकेत म्हात्रेला आपण पाहतोय. आणि स्ट्रायकर एंड वरती ललित सिंग बिस्ट आपण पाहतोय. हो ललितचा हा पहिला बॉल फेस करताना या षटकातील हालाय 4 हालाय चौकार. खूप चांगली बॅटिंग ललितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा देखील फळकावरती वाढला. आता 11 मध्ये 20 धावा फळकावरती बनवायचं. 12-24 इक्वेशन होतं. पहिल्या चेंडूवरती 4 आला. 11 मध्ये बनवायचं. आता धावा 20. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केलेला. तर 9 सेकंडला धोका आहे. पण काय घडलं चेंडू हातामध्ये येत नव्हता. सापडलाच नाही चेंडू हातामध्ये. आणि त्याचाच मुळे फळकावरती धावा जर बघितला गेल्या तर मग आता 1 ने वाढेल. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 34 आकड्यावर जाऊन पोहोचतात. 10 मध्ये 19 धावा. एक धाव फार महत्वाची आहे. एक बॉल दोन्ही संघांसाठी महत्वाचे आहेत. रिव्हर्स स्वीप खेळले क्षेत्ररक्षक तिकडे पाठीमागे अडवतील चेंडूला. अगदी जिथे क्षेत्ररक्षक होते क्षेत्ररक्षकाच्या शरीरावरती चेंडू जाऊन दळला गेला. थोडा बाहेर डावीकडे किंवा उजवीकडे जरी असता तरी पण चौकार मिळाला असता. ऑन साइडला बॅटचा टप्पा हातामध्ये आणि तदनंतर चेंडू निघून जाईल चौकाराकरिता. दिल वालों के
दोन चौकार आलेत आणि आता तिसरा देखील येईल या षटकातील हा तिसरा चौकार आहे आणि धावा फळकावरती 42 विजयाकरिता आता 7 मध्ये बनवायचा तक्रा. चंद्ररामला आपण पाहतोय आणि चंद्रराम सुपर बॅटिंग करतायत मैदानामध्ये. हो आणखी एक चांगला फटका वा चंद्रराम वा कमाल कर दे गुरु. वरती आहेत 46 एक विकेट गमावला गेला आता 6 मध्ये बनवायचे धावा 7. चंद्रराम CR45 मैदानामध्ये आपण खेळताना पाहिलं आणि काय खेळ चंद्ररामचा राहिला. 3 चौकार जोडले त्याने 25 धावा वैयक्तिक बनवला गेल्यात 25 धावा साकारला गेल्यात आणि अशा मोमेंट वरती धावा या 25 बनवल्यात की जिथे संघाला गरज होत्या धावांची आणि तिथे 11 चेंडूमध्ये 25 धावा. चंद्रराम अर्थात CR45 आपण मैदानामध्ये पाहतोय आणि गोलंदाजीवरती शेवट संदीप षटक हाताळण्याकरिता नितीनला पाहतोय. जितूला ठाऊक आहे मॅच हितून देखील येऊ शकते त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ओ पहिला बॉल असे चेंडून हाताळले तर मग मॅच नाही येणार मग मॅच फार दूर राहील. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेले 47 6 मध्ये बनवायचे 6. पहिला चेंडू वाईड आला. ओ रिव्हर्स स्वीप खेळल्यात आणि त्यानंतर बॉल पाठवला बॉन्ड लाईन बाहेर. विकेट आला ललितचा. मॅच मध्ये देखील ट्विस्ट. अजय यादव आलेत आता नवीन बॅटर क्रमांक 4 वरती. CR45 तर नॉन स्ट्रायकर रेट वरती आपण पाहतो चंद्ररामला. बोलो तयार. हवेत खेळलेत आणि त्यानंतर एक धाव फळकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धाव फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे 48 आकड्यावरती. 5 धावांची गरज आहे अजून आणि येणारे 4 चेंडू मॅच बदलतीये. आणि मैदानामध्ये एक आवाज आपण नक्कीच ऐकला की हा विकेट आला तर मॅच बनेल आणि खरं तर CR45 चा विकेट मिळाला तर मॅच देखील बनताना दिसेल. पण चंद्रराम विकेट टाकतील ते कसल्या हे देखील पाहावं लागेल. 4 मध्ये 5 धावा. आता चंद्रराम कशा प्रकारे खेळ करतात. मागच्या षटकामध्ये 3 चौकार तर आलेले त्यांच्या बॅटमधनं. ऑप्शनचा बाहेरचा बॉल आहे ऑन साइडला खेळलेत. एक धाव बनवली जाईल. फेकी करतात. दुसरी धाव देखील बनवली आहे. एक धावा इम्पॉर्टंट आहे त्या या मोमेंट वरती एक धावा रोखायचा तर आहेत पण तिकडे 2 धावा आता पण कंप्लीट केला आणि आता मॅच बॉल टू बॉल फाइट. 3 चेंडू 3 धावा. टॅप करून खेळायचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक पाठीमागे. फेकी करतायत. 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती 51. विजयाकरिता 2 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. हा डॉट बॉल आला ना तर 1 चेंडू आणि 2 ची मॅच फसताना दिसेल मग. आणि विकेट आला तर मग सोने पे सुहागा. कारण की नवीन बॅटर जेव्हा मैदानामध्ये येतो 1 चेंडू 2 1 चेंडू 1 1 चेंडू 6 ची मॅच फेस करण्याकरिता तेव्हा दबाव वेगळा असतो त्याच्यावरती. मी म्हणेन की 1-4 आणि 1-6 ची मॅच असते तेव्हा दबाव कमी असतो पण 1-2 आणि 1-1 ची मॅच जेव्हा असते ना तेव्हा बॅटरवरती खूप सारा दबाव असतो. त्या मॅचची सिच्युएशन फार वेगळी असते. केवल पांड्याला आपण नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहणार आहोत. कालच्या दिवसामध्ये कमालीचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. जव्वा 2 चेंडू 2 धावा होतील का भावा. अजय यादव स्ट्रायकर एंडवर.
अजयचा हा बॉल रनआउटची संधी आहे आणि तदनंतर पंच म्हणतायत की जाऊयात तिसऱ्या अंपायर कडे, चेक करूयात. आणि ज्यावेळेस चेंडू लागला होता माझं प्रेडिक्शन असं वाटतं की बॅटर ऑलमोस्ट पोहोचलाय. आय थिंक सो बॅटर पोहोचलाय असं मला तरी वाटतं, पण पाहावं लागेल टीव्ही स्क्रीन, अंपायर्स काय म्हणतायत, त्यांचं प्रेडिक्शन काय म्हणतं, काय स्क्रीनवरती दिसतं हे पाहावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तर आपण चेक करतोय. चेक करतोय. जर इकडे विकेट आला तर मग 1-2 ची मॅच असेल, सेफ असेल बॅटर तर मग 1-1 ची मॅच पाहायला मिळेल. क्रुशियल मोमेंट आहे, त्यामुळे आमचे ऑफिशियल सगळे इथे पोहोचले, चेक करतायत आणि योग्य तो फेअर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि बॅटरला परतावावं लागेल. विकेट आला, विकेट आला. हवेमध्ये बॅट होती, ज्यावेळेस चेंडू स्पर्श झाला एकदा त्या क्षेत्ररक्षकाच्या साठी जोरदार टाळ्या. काय एफर्ट्स टाकले होते तिकडे चेंडू अडवून फिकी करण्याकरिता. आणि आता मॅचची सिच्युएशन बदलतीये, कारण की एक चेंडू आणि विजयाकरिता 2 धावांची गरज आहे. धावांची गरज आहे आणि स्ट्रायकर एंड वरती कोण आहेत तर CR45 अर्थात चंद्रराम. 1 चेंडू आणि 2 ची गरज आहे. नवीन बॅटर ऋषी पाटील नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. चंद्रराम अजून देखील मैदानामध्ये 28 धावा बनवल्या 13 मध्ये. मॅच फिनिश करतील का? हो, इथे 1 धाव तर बनवली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. रनआउटची संधी, स्ट्रायकर एंडला धोका आणि तदनंतर अंपायरचा इशारा येतोय. पोहोचलाय सुखरूप पद्धतीनं आणि CR45 ने मॅच आपल्या कब्जामध्ये करताना जीत चुका मुकाबला. मुकद्दर के सिकंदर बनते हुए टीम डार्क हॉर्स. यूं ही ना पिछले साल के हम विनर थे.